नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील आजी कुटुंबाचं आगळ हा डॉक्टर महेंद्र कदम यांचा जो पाठ आहे, या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण डॉक्टर महेंद्र कदम यांच्याविषयी जाणून घेऊया. डॉक्टर महेंद्र कदम हे मराठीचे अभ्यासक आणि लेखक म्हणून सुपरिचित आहेत. त्यांची मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान, कवितेची शैली ही भाषाविषयक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. कादंबरी, सार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान ही समीक्षेची पुस्तकं, धूळ पावलं ही कादंबरी, मेघवृष्टी, अभ्यासाच्या दिशा याचं त्यांनी संपादन केलेलं आहे. तो भितो त्याची गोष्ट हा कथासंग्रह आहे. कवितेची शैली या पुस्तकात 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. या स्लाईडवरती कवितेची शैली, धूळ पावलं, क्रांतिपर्व, तो भितो त्याची गोष्ट, मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान या पुस्तकांची मुखपृष्ठ दिलेली आहेत, जेणेकरून त्या मुखपृष्ठावरून त्यांना जे काही अभिप्रेत असणाऱ्या गोष्टी आहेत या तुमच्या लक्षात यावं, हे यामागचं प्रयोजन आहे. आपण या पाठातून ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून आपल्याला डॉक्टर महेंद्र कदम यांनी घडवून दिलेलं आहे. मानवी नातेसंबंध, त्यातील सुरक्षितता, त्यांचे परस्परावलंबन म्हणजे एकमेकांवरती अवलंबून असणं, त्याला परस्परावलंबन असं म्हणतात. आणि या सगळ्याचा आधार असणारी, कुटुंब प्रमुख असणारी जी आजी, आणि म्हणूनच आजी म्हणजे जणू कुटुंबाचे आगळ. आता हा जो आगळ आहे शब्द, तो अडसर या अर्थाने आहे, पण इथे मात्र आपण जेव्हा अभ्यास करतो आहोत तेव्हा त्या कुटुंबाचा भक्कम आधार या अर्थाने तो इथे आलेला आहे. ग्रामीण घरांची रचना, ग्रामीण जीवनशैली यावर या पाठातून प्रकाश टाकलेला आहे. कौटुंबिक नातेसंबंध सध्याच्या काळामध्ये आपण पाहतो की हे लोप पावत चाललेले आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीचा लोकांकडून आग्रह धरला जात आहेत, आणि म्हणूनच या काळातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा, अशी अलीकडच्या काळात दुर्मिळ झालेल्या गोष्टींचं वर्णन या पाठात आपल्याला दिसून येतं. ग्रामसंस्कृती हा भारतातील संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामसंस्कृतीचं महत्त्व जे आहे, हे महत्त्व जाणण्याचा संदेश प्रस्तुत पाठातून डॉक्टर महेंद्र कदम यांनी दिलेला आहे. आता या पाठाची जर मध्यवर्ती संकल्पना पाहावयाची झाली तर आपल्याला असं दिसून येतं की ही डॉक्टर महेंद्र कदम यांची आगळ नावाची एक कादंबरी आहे, आणि कादंबरीतील हा एक उतारा आहे. मात्र या कथानकातील आजी ही खमकी आहेत, म्हणजे खमकेपणा तिच्याजवळ आहे. तिच्या देहाची ठेवण, तिचं दिसणं, तिचा पेहराव, या सगळ्याच म्हणजे तिच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीतून तिचा तो खमकेपणा आपल्या लक्षात येतो. आगळमधील नायकाच्या घरी एक गाय होती, याचं आपण पुढच्या स्लाइड्समध्ये वर्णन पाहणार आहोत.
आणि ती दरवर्षी व्यायची. त्यामुळे घरामध्ये दुधाची खूप रेलचेल असायची. सकस आहार ज्याला म्हटलं जातं, मुलांना भरपूर दूध प्यायला मिळे. आजीला 4 सुना होत्या. आजीचा दरारा असल्यामुळे त्या 4ही सुनांवरती मुलांना खायला प्यायला देताना सुना आपोआप भाव करू शकत नव्हत्या. कामचुकारपणा करू शकत नव्हत्या. आपली कामं दुसरीवर टाकू शकत नव्हत्या. सर्व कामं प्रत्येकीला करावी लागायची आणि या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता असं आपल्याला दिसून येतं किंवा सर्वांना समान काम हे जे काही तत्त्व आहे ते या कुटुंबामध्ये होतं. याचमध्ये दुपारच्या वेळी मुलांचे बैठे खेळ किंवा क्वचित प्रसंगी मैदानी खेळ खेळले जायचे आणि आजीच्या मायेचा सर्वांना ओलावासा होता आणि दुपारपर्यंतची जी काही सगळी थोडीशी कामं आटोपल्यानंतर आजी ढाळजीतून बसायची. आता ढाळच याबद्दल सुद्धा आपण एक स्लाईड पाहणार आहोत आणि त्यावेळी त्याचा पूर्ण अर्थ सांगितला जाईलच. मात्र गल्लीतल्या बायका जमायच्यात आणि आजी त्यांचं नेतृत्व करायची आणि जणू हे वर्तमानपत्रातील आजी संपादिका होती असं म्हटलं जायचं आणि यानं त्या कारणाने म्हणजे कुटुंबापासून ते पूर्ण गावगल्लीपर्यंत आजीला मानणारे जे काही सगळे होते आणि त्यातून आजीचं व्यक्तिमत्व इथे अधोरेखित करताना डॉक्टर महेंद्र कदम यशस्वी झाले आहेत असं आपल्याला वाटतं. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासमोर आजी या नावाची एक स्लाइड्स तुमच्यासमोर मी सादर करतो आहे. या ठिकाणी पाठ्यपुस्तकात तुम्हाला माझी आजी असा जो उल्लेख असणार आहे, त्यावेळी आपण तो माझी आजी याचा अर्थ या आगळ या कादंबरीतील नायक जो आहे, त्या नायकाची ती आजी आहे. आणि आजीचं वर्णन करत असताना जवळपास 5.5 फूट उंचीची, म्हणजे 5.5 म्हणजे खूप असं उंच नसणारी, रंगाने गोरी परंतु ऊन पावसाने रापलेली, काबड कष्ट करणारे ज्यांचं जीवन असतं त्यांचं शरीर हे नेहमी रापलेलं असतं. नवऱ्यामागं संसार गळ्यात पडूनही, नवऱ्यामागं या शब्दाचा अर्थ आहे की नवऱ्याच्या पश्चात, नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिसऱ्या आमच्या पिढीपर्यंत, याचा अर्थच असा की हा जो नायक आहे त्या नायकाच्या पिढीपर्यंत हुकूमत गाजवणे असा एक वाक्प्रचार इथे पहिल्याच आपल्याला परिच्छेदात या पाठाच्या मिळतो आहे आणि त्याचा अर्थ होतो आहे अधिकार गाजवणे. म्हणजे या 2-3 पिढ्यांपर्यंत आजी हुकूमत गाजवत होती आणि 70 ओलांडली तरी तिच्या हाती काठी नव्हती. हातात काठी येणं हा सुद्धा एक वाक्प्रचार आहे. म्हातारपण येणं, तोल सांभाळता न येणं असा त्याचा अर्थ होतो. आणि तिचं वर्णन करताना असं म्हणतात की दात सगळे शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत असत. त्यानंतर डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या, वार्धक्याच्या काही खुणा आपल्याला चेहऱ्यावरती सुरकुत्याने दिसतात. पण या सुरकुत्या जरी असल्या तरी तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणाऱ्या चेहऱ्याची ठेवण असं आपल्याला दिसून येतं. ताठकणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना. आता हा एक थोडासा नालाच्या वाहना, नाल जे आहेत त्या घोड्यांच्या किंवा बैलांच्या पायानं नाल ठुकले जातात. हा चंद्राकार आकाराचा असणारा नाल त्या घोड्याला सतत धावावं लागतं. त्यामुळे त्याचे खूर जे असतात, पायाचा शेवटचा जो भाग असतो त्याला खूर असं म्हणतात. आणि यावर उपाय म्हणून अर्धवर्तुळाकृती लोखंडी पट्टी घोड्याच्या खुराला ठोकतात आणि या लोखंडी पट्टीला नाल असं म्हणतात. आता लोखंडी पट्टी ठोकल्यामुळे, नालाच्या आकाराची ठोकल्यामुळे या ठिकाणी ते झिजत नाहीत आणि धावण्यासाठी जो वेग आहे तो वेगसुद्धा त्यामुळे पकडता येतो. आणि मग
नालीच्या या गुणांमुळे पूर्वी प्रत्येकजण आपल्या चपला झिजू नयेत म्हणून चपलेला नाल बसवून घेत. अशा चपलेला असं म्हटलेलं आहे, नालीची वाण असं म्हटलं जातं. आणि ती जुन्या वळणाच्या नालाच्या वाहनं म्हणजेच त्या आजीची नालीची वाहन होती असं म्हटलेलं आहे. अंगात चोळी तुम्ही जुन्या काळातील सगळ्या ज्या स्त्रिया पाहिल्यात, पंढरीला जाणाऱ्या वारकरी संप्रदायात जर तुम्ही पाहिलं असाल तर या चोळी असणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण अधिक असायचं. हिरवा आणि लाल अशी 2 रंगाची नऊवारी इरकल लुगडी, लुगडी म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये साडी, नऊवारी पातळ असंही म्हटलं जातं. कपाळावरचं गोंदणं, त्या काळामध्ये कपाळावरती हातावरती गोंदून घेणं हा एक रिवाज असायचा. देवाचं नाव असायचं, आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव असायचं. आणि मग हे गोंदलेलं दिसू नये म्हणून आजी त्यावरती बुक्का लावायचं, म्हणजे काळा, तुम्ही पाहिलं असाल काळा बुक्का असतो. आणि हे सगळं असं चालू असतानाच आजीच्या छायाछत्रेखाली आमचं सर्व म्हणजे नायकाचं जे कुटुंब आहेत हे गुण्यागोविंदाने नांदत होतं, असा 3रा वाक्प्रचार या ठिकाणी येतो आहे. आणि त्याचा अर्थ होतो आहे समंजसपणे व आनंदाने राहणं. या सगळं जे नायकाचं कुटुंब आहेत ते अगदी गुण्यागोविंदाने राहतं आहे. या पहिल्याच परिच्छेदामध्ये लेखकांनी या ठिकाणी आपल्याला आजी, म्हणजे आपण बऱ्याच वेळी माझी आजी वगैरे निबंध लिहिला असू, पण या या प्रकारचं चपकल वर्णन म्हणजे भाषेमध्ये एवढं सामर्थ्य आहे, लेखकाच्या शब्दात एवढं सामर्थ्य आहे की त्यांनी मूर्तिमंत आजी या शब्दातून व्यक्त केलेली आहे. आणि हुबेहूब वर्णन असल्यामुळे आपल्या ती समोरच आपलीच आजी आहे की काय अशा प्रकारचं प्रत्येक चित्रण रेखाटण्यामध्ये लेखक या ठिकाणी यशस्वी झाले आहेत, असंच आपल्याला इथे नमूद करावंसं वाटतं. चला, या पाठातील आजीचं समर्पक असं वर्णन पाहिल्यानंतर पुढच्या स्लाइड्सकडे येतो आहे. पाठाचा पुढील जो काही भाग आहे त्या भागाकडे आपण चाललो आहोत. यामध्ये कपिली गाय असं एक चित्र आणि असं एक शब्द आपल्यासमोर दिसत आहेत. काहीतरी ऋणानुबंध आहे या कुटुंबाचा आणि त्या गायीचा. हे सहज आपल्या लक्षात येईल की हे गोरक्षा असणारं कुटुंब, वत्सल असणारं एक कुटुंब आपल्याला दिसून येतं आहे. यामध्ये नायकाच्या घरी एक गावरान अशी गाय होती आणि तिला नायक कपिली असे म्हणायचे. एकाआडे एक वेताला खोंड ते नक्कीच द्यायची आणि त्यामुळे खोंड या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असेल. गावरान म्हणजे गावठी, वेत म्हणजे या ठिकाणी वासराला जन्म देणं. आणि या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की खोंड म्हणजे या वासरांना जन्म दिल्यानंतरचा जो काही त्या ठिकाणी तो बछडा जो आहे ते खोंड असायचे. आणि म्हणूनच दावणीला कायम कपिलीचीच बैल असायची. ते खोंड या ठिकाणी वासरांना जन्म दिल्यामुळे अशी अनेक वासरं मिळून त्यांचे रूपांतर बैलात झालेलं दिसून यायचं. कपिली भरपूर दूध द्यायची. आता दूध दिल्यानंतर धार काढणे असा एक वाक्प्रचार इथे आहेत की गाई म्हशीचं दूध काढणं. इथे मात्र या ठिकाणी कपिली गाईचं दूध काढणं या अर्थाने तो आपण पाहायला हवा. वडील किंवा काका धार काढताना निघालेत की ग्लास घेऊन आमचा मोर्चा, म्हणजे हा जो नायक आहे तो नायक आणि त्यांची भावंड यांचा मोर्चा तिथे निघायचा त्या गोठ्याकडे. चरबी भरली की आपल्याला या ठिकाणी दूध काढण्याचं जे काही भांडं आहेत त्याला चरबी असं म्हटलं जातं. ते भरलं की पुन्हा वासरू सोडायचं आणि ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं. तुम्ही पाहिलं असं दूध काढत असताना थोडा वेळ तो पाना जो आहे त्या गाईचा त्या वासरासाठी दिला जातो, थोडा वेळ दूध आपण त्या चरबीत काढत असतो. असं अधनं काढूनच या ठिकाणी त्या दुधाचं
चांगल्या रीतीने उपयोजन केलं जातं. मग तिथेच धारोष्ण, आता या ठिकाणी अगदी गरम असं असणारं जे आहेत, उष्णपणा निवला नाही असं ताजं दूध, सकस दूध जे आहे त्याला धारोष्ण दूध असं म्हटलेलं आहे. आणि एवढं असं असायचं की मिशा येईपर्यंत तुम्ही पाहिलं असाल, लहान मुलं दूध पिल्यानंतर तोंड तसंच ठेवतात आणि मग त्यांना अशा मिशा आल्यासारखं त्यांचा तो चेहरा दिसतो. आणि म्हणूनच या ठिकाणी मिशा येईपर्यंत असा तो एक समर्पक शब्द इथे वापरलेला आहे. आणि मग या ठिकाणी दूध मिशा येईपर्यंत ते पीत राहायचे. तिथेच संपून घरात यायचं आणि राहिलेली अर्धी चरबी घरात आली, की मग मात्र आजीचं त्या चरबीकडे, म्हणजे त्या चरबीकडे म्हणजेच त्या दुधाच्या पातेल्याकडे लक्ष असायचं. आणि चार घरच्या चार सुना नांदायला आल्यात. मगाशीच आपण जी काही मध्यवर्ती संकल्पना आहे त्यामध्ये पाहिलं, की चार घरच्या चार सुना इथे होत्या आणि मग कुणाला भरवसा द्यायचा, कोण कुणाच्या लेकराला किती देईल, हे आजीला काही शाश्वती नव्हती. म्हणून आमची आई थोरली होती असं म्हणतात, नायकाची आई होती. आपण बसून जावांना कामं लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या होत्या. त्यामध्ये कुणी भाकरी, कुणी धुणं, कुणी कालवण, कुणी भांडी, हे सगळं रोटेशन प्रमाणे, म्हणजे एकाला एकच काम नाही, ते रोटेशन प्रमाणे ते काम दिलं जायचं. आणि तिला येत नसेल तर ती शिकवायची. हा सुद्धा एक चांगुलपणा आजीकडे होता. पण कामातून मात्र सुटका नाही. म्हणजे मला काम येत नाहीये, मला काम टाळण्याची जी काही प्रवृत्ती होती ती या कुटुंबात नव्हती. सरपण नीट नसलं की गड्यांची फजिती व्हायची. आणि भाकरी करपल्या की करणारणीला लाखोली. म्हणजे आजी शिव्या द्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नसे. म्हणजे करपणं हे तिच्या जिव्हारी लागायचं. याचा अर्थ भाकरी करपली, याचा अर्थ त्या भाकरी भाजणाऱ्या त्या स्त्रीचा तिथे लक्ष नाहीत, असं दुर्लक्ष आहे असा तिचा समज व्हायचा. आणि मग तिला या ठिकाणी दुर्लक्षामुळे ती काय करायची, शिव्यांची लाखोली, म्हणजे शिव्या द्यायचं असं चालायचंच. आणि मग या ठिकाणी स्वयंपाक झाला की आमची गोपाळांची पंगत बसायची. आजी पुढं सरकायची, जेवायला वाढायची सर्वांना. हे कुटुंब वत्सल, सगळ्या कुटुंबाचं जे काही आदर्श कुटुंब असावं असं ते असल्यामुळे वाढताना आजीचं जागता पहारा असायचे. धपाटे घालू घालू खाऊ घालायचं. म्हणजे जो कोण लहान मुलं खात नसायचे त्यांना धपाटे घालायचे. कुणाला खरकटं ठेवू द्यायचं नाहीत. जेवणातले सगळे नियम अगदी काटकसरीने पाळले जायचे. आमच्या जेवणानंतर, म्हणजे या ठिकाणी त्या कथेतील नायक सांगतात की भाकऱ्या बांधल्या जायच्यात आणि सगळ्या बायका मिळून जेवायच्यात. दरम्यान पोरांना शाळेत बिटाळून दुपारच्या कामाचं नियोजन. आणि मग आजीची स्वारी ढाळजत येणार आणि बसता बसता झोपी जाणार असं आपल्याला दिसून येतं. चला तर मित्रांनो, पुन्हा या पाठातील उत्तरार्धाकडे, आपण पूर्वार्ध पाहिला, आता या पाठाचा उत्तरार्ध सुरू होतोय. ढाळच. आमची जी ढाळच आहे त्या ढाळजेचा अर्थ मी पहिल्याच ओळीमध्ये दिलेला आहे, तो तुमच्या लक्षात येईल यासाठी तो अर्थ आहे की मोठा वाडा वगैरेंसारख्या घराच्या मुख्य दरवाजाजवळची आपल्या बाजूची जागा म्हणजे पडवी असं म्हटलं जातं. की आपल्या बाजूची म्हणजेच या ठिकाणी आतली जी बाजू आहे त्या बाजूची जागा ती पडवी. आता आगळ किंवा दरवाजा लावणं किंवा काढणं म्हणजे मोठं दिव्य असायचं. आणि या आगळीचा जो काही संदर्भ आहे, तत्पूर्वी आपण पाहिलं होतं की आजी दुपारच्या जेवणानंतर थोडीशी विश्रांती घ्यायची आणि झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळ शिवायचं असो, म्हणजे गोधडी वगैरे, शेंगा फोडायच्यात असो, अशी छोटी मोठी निवडक कामं गल्लीतल्या बायका घेऊन यायच्यात. आणि मग सासूरवास, जाच, कुठल्या जे सासू सुन्यांचं वेळ्या भोपळ्याचं नातं, असं जे काही चर्चा असायच्या त्या रंगतदार चर्चा इथे होत असायच्यात. आणि ढाळच आता सांगितलं की दरवाजाजवळची आतल्या बाजूची जागा असं पडवी असं आपण म्हणतो त्याला.
आणि या ठिकाणी ढाळस हे गावाचं वर्तमानपत्र होतं आणि त्याची संपादक आजी होती. सगळ्या बातम्या तिथे यायच्या, त्यांची शहानिशा व्हायची आणि मग त्या गावभर जायच्या. मग त्यातून निवडक जसा एक संपादक जो असतो, तो आलेल्या वार्ताहरांकडून आलेल्या ज्या गोष्टी असतात, त्यातला निवडक अंश देऊन तो बातमी प्रसिद्ध करतो. तेच कार्य आजी करत होती असं दिसून येईल. कडुसं पडायच्या आत म्हणजे संध्याकाळ होणं, कडुसं पडणं, ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली की म्हातारीची ढाळस सुटायची. माणसं ढाळजत बसायची. रात्री 8च्या दरम्यान ढाळजाचा दरवाजा लागला की आतनं आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. इथे तुम्हाला आगळ या ठिकाणी महेंद्र कदम बाजूचे जे चित्र दिलेलं आहे, तिथे कुठेतरी या ठिकाणी मुळात 6 फूटची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. त्या आरपार जाण्यासाठी बघा तशी एक दाखवलेली आहे चित्रामध्ये. आणि ही आगळ म्हणजे दरवाजाचं पर्यायानं वाड्याचं आणि भरभक्कम संरक्षण कवच होतं. म्हणजे हे जे काही या ठिकाणी नायकाचं कुटुंब आहे, तोच एक छोटाखानी असा राजवाडा आपण पाहतो आहोत. दुपारी एकदा आगळ टाकली की उन्हाचं सुट्टीचं बाहेर पडायला संधी नसायची. म्हणजे दरवाजा बंद व्हायचा. जसे गडावर दरवाजा बंद झाल्यानंतर नंतर जाणं नाही, तशा प्रकारची ही एकदा ढाळजीतला दरवाजा बंद झाला की मग कोणाला बाहेर पडायची संधी नसायची. रात्रीच्या वेळी आगळीचा आधारही महत्त्वाचा वाटायचा. म्हणजे पर्यायाने लहान मुलं असताना जी काही भीती आहे, ती भीती त्यांना वाटत नव्हतं. त्यामुळे तो भलाभक्कम आधार आहे असंही वाटतं. आता या ठिकाणी आपल्याला हा जो आधार आहे, म्हणजे सुरक्षितता जी आहे ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे घर हे सुरक्षित कवच असतं आणि हे कवच भेदून आपण जाऊ शकत नाहीत. जरी आपण कितीही बाहेर घराच्या पडलो तरी पुन्हा एकदा त्या ओढीने आपण घराकडे येत असतो. हे जे ऋणानुबंध आहेत आणि हे ऋणानुबंध कायम चिरकाल टिकावेत अशा संस्कृतीचं हे घर असल्यामुळे या ठिकाणी ती जी ढाळस आहेत आणि त्या ढाळजेतील आगळ जो आहे, या दोन्ही गोष्टींना या ठिकाणी या पाठामध्ये विशेष असं महत्त्व आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मात्र हा भलाभक्कम असणारा दरवाजा, त्याची असणारी जडणघडण, यातून सुद्धा बऱ्याचशा ज्या जुन्या संकल्पना आहेत, रीतिरिवाज जे आहेत, दरवाजाप्रमाणेच हे कुटुंब जपणारं असं आहेत. जरी आधुनिकतेचा स्पर्श जरी आला जीवनामध्ये, तरी पारंपरिक काही ज्या गोष्टी आहेत त्या जपणारं अशा प्रकारचं कुटुंब आपल्याला वास्तववादी कुटुंब या ठिकाणी दिसतं. आणि तो मांडण्यामध्ये या ठिकाणी डॉक्टर महेंद्र कदम हे या कुटुंबाचं पर्यायाने आदर्श कुटुंबाचं जे काही प्रतिबिंब आहे ते आपल्या डोळ्यासमोर यावं, हे मांडण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी झाल्याचं आपल्याला नक्की दिसून येतं. मित्रांनो, आपण या पाठाच्या उत्तराकडे येतो आहोत आणि या उत्तरार्धामध्ये भर उन्हात आजीला त्रास होऊ न देता तिथंच ढाळजत पडवीत सोप्यात, पडवी म्हणजे त्या घराचा थोडासा म्हणजे दरवाजाकडचा जो भाग किंवा मागील भाग जो आहे तो सोपा, म्हणजे या ठिकाणी जो चौक आहे त्या चौकाच्या बाजूचा जो भाग, म्हणजे जिथे मुलं आजीला त्रास होणार नाहीत त्या ठिकाणी खेळ खेळायचे. काय खेळ असायचे तर त्यांनी म्हटलेलं आहे, चिंचोके, गजगं, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळूमुळू मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ असायचे. आता हे खेळ जर पाहिलेत, खेळ हा फार जर तुम्ही पाहिला असेल, बालपण जे आहे त्या बालपणामध्येच मनुष्य मनसोक्त आपल्या मनाप्रमाणे खेळ खेळत असतो. आणि म्हणूनच आपल्याला बालपणाचा काळ सुखाचा का वाटतो, तर आपण त्याच कालखंडामध्ये आपल्या मनासारखं जीवन जगत असतो. आपल्यावरती फार मोठ्या जबाबदाऱ्या किंवा बंधनं या काळात नसतात. अत्यंत बालपणाचा काळ सुखाचा. सर्वात जर मनुष्याच्या संपूर्ण वाटचालीमध्ये सगळ्यात जर काळ सुखाचा असेल तर ते बालपण आहे.
तेच आपल्याला पुन्हा पुन्हा हवंसं वाटतं. आणि कधी घरातल्या सरपणातील सरपण म्हणजे जो काही लाकूड फाटा असतो, त्याला सरपण असं म्हटलेलं आहे. तो घेऊन त्याची विटीदांडू तयार करणं, म्हणजे अत्यंत साध्या-सुध्या कौशल्यातून या ठिकाणची कोणतीही जी काही साहित्य आहे खेळाचं, हे विकत आणलेलं नाहीये. विटीदांडू बनवायचे आहेत, भोवरं बनवायची आहेत, म्हणजे त्यांच्यातील जे काही कौशल्य आहेत, मुलांच्यामध्ये असणारं कौशल्य, ते पणास लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जायचा. या ठिकाणी भिंगऱ्या बनवताना त्यांचा गोल आकार देण्यासाठी दगडावरती घासत बसायचे. म्हणजे गोलाकार कसा येतो हे त्यांनी पाहिलेलं होतं. कुणाला मधनंच हुक्की आली. आता एक वाक्प्रचार आहे हुक्की येणं आणि हुक्की आली म्हणजे लहर आली. तर काय करायचा तो? तर जी काही तो शाळेत शिकण्यासाठी पाटी वापरायचा, ती पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापराने घासायची, दुसऱ्या दगडाने घासायची आणि मग ती काळी कुळकुळीत व्हायची. तरवडाच्या वाळल्या शेंगांना छिद्र पाडून बाभळी काट्यात ओवायच्यात आणि काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्यात आणि भिंगऱ्या बनवायच्यात. मागे असा उल्लेख आहे, लेखकाची एक मुलाखत मी पाहिलेली आहे आणि त्या मुलाखतीत त्याने म्हटलेलं होतं, की या ज्या काही शेंगा आहेत, शेंगांना छिद्र पाडून जो काही भिंगऱ्या बनवायच्यात आणि त्या वाऱ्यावरती धरल्यानंतर त्या भिंगऱ्या गोल-गोल फिरायच्यात आणि अशा प्रकारचं म्हणजे जे काही खेळणं आहेत, ते खेळण्याचा वापर म्हणून इथे केला जायचा. कधी गोल गोटे आणून ते घडत बसायचेत आणि त्यांचा छान-छान गोलगोट्या बनवायच्यात. मग सगळ्यांचं डोळं चुकून हळूच एक सटकी मारायची. अ, सटकी मारणं हा सुद्धा एक वाक्प्रचार आहे. परस्पर आपल्याला अ, पसार होणे, निघून जाणं, अशी सटकी मारायची. तिथंच कुरीचा डाव रंगायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही, ती पोरं माकडासारख्या वडाच्या पारंब्याला लोंबकळायची. वडाचा आधार जो आहे, हा मुख्य आधार हा पारंब्या असतो. पारंब्यामुळेच वटवृक्ष हा अगदी सहजपणे हा उभा राहू शकतो. पारंब्या तोडल्यानंतर हा वटवृक्ष उभा राहू शकत नाहीत. म्हणून त्या पारंब्यांना महत्त्व आहे. त्यानंतर उतरताना पारंब्याच्या शेंड्याना फुटलेली पिवळी पालवी शेव-शेव म्हणून खायची. काही मुलं देवळात जायची, काही घंटी वाजवून म्हाताऱ्यांची झोपमोड करायची. म्हणजे जे लहानपणी ज्यांना जशा प्रकारचं खेळ सुचत असतील, ते खेळ सुचण्याचं हे वय होतं आणि मग असं असतानाच या ठिकाणी काही भर दुपारीमध्ये तिथनंच मोर्चा विहिरीकडे वळवायचा आणि विहिरीत मनसोक्त पोहायचं. म्हणजे जे कौशल्य आपण म्हणतो पोहणं, सायकल तिथे दिसत नाहीये. पण पोहण्याचं कौशल्य त्या विहिरीतील पोहण्यातून त्यांना प्राप्त होत होतं. शिवना-पाणी खेळायचं, मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लावायची. पाण्यालाच मुटके मारायचे आणि पाणी एकमेकांच्या अंगावरती उडवायचं आणि हे सगळं चालू असताना कंटाळा आला की ओल्या अंगाने तिथेच मातीत लोळायचं, चटके बसायला लागले उन्हाचे की पुन्हा पाण्यात जायचं. असे जे बालपणीचे संपूर्ण या पाठामध्ये जे काही खेळ सांगितलेले आहेत, ते खरं शहरी भागातील मगाशी आपण पाहिलं, की शहरी भागातील मुलांना या अशा प्रकारच्या ज्या काही खेळ जे आहेत, गावी चालणारे खेळ, यांचा मनसोक्त आनंद घेता येत नाहीत. जागेच्या अभावी असेल किंवा या खेळांच्या अभावी असेल. परंतु अशा प्रकारचं मात्र त्यांना जसं गावातील मुलं आपल्या बालपणामध्ये अगदी मजेत जीवन जगतात आणि त्यांना आवडेल तो खेळ खेळतात, तशा प्रकारचं नाविन्य या शहरातील मुलांकडे नाहीत. असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात म्हणजे निसर्गाशी चला निसर्गाकडे जाऊया, असं जे काही त्याचं निसर्गाचं वेड पांघरून घेऊया, असं असणारं जे गाभोळ्या चिंचा, मिठाचे कडे, कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचांचा तर, उबरं, ढाळं, काटाड्यावरची भाजलेली कणसं, गहू ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी हे सगळं गवार, छोटी तंबाटी, शेळ्या, कलिंगडं, करडीची पात्राची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताटं,
हे सगळे शेतीचं असणारे शब्द जे आहेत, शेतीच्या अनुषंगाने असणारे ग्रामीण भागातील हे प्रतिशब्द आहेत. त्याचा आपण अभ्यास केल्यानंतर कळतं आपल्याला. आणि भांडायचे, पुन्हा एकत्र व्हायचे, पुन्हा आजीच्या धाकात अभ्यास करायचे. आणि असं होत असतानाच हा जो काही नायक आहेत आणि त्याची सवंगडी आहेत, ते सवंगडी यातूनच या ठिकाणी मोठे झालेले आहेत आणि हे आजीचे संस्कारित असणाऱ्या संस्कारांनी ते मोठे झालेत असं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, आपण या पाठातील कथानक आणि पाठातील मुख्य जो भाग आहेत यांचा आपण अभ्यास केला. यावरून तुम्हाला सहज समजलं असेल की आजीचं वर्णन, ती कपिला गाय, त्या कपिली गायीच्या नंतर या ठिकाणी आपल्याला कुटुंबातील एकमेकांशी असणारे नातेसंबंध, आजीचं सर्वांकडे असणारं लक्ष, आजी ढाळजेतलं असणारं आजीचं संपूर्ण वर्णन आणि लेखक पर्यायाने या कथेतील नायक हे कोणत्या प्रकारचे खेळ कसे खेळत होते या संदर्भात सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यानंतर आपल्याला या पाठाची समर्पकता काय काय असेल या पाठामध्ये, तर आजी कुटुंबाचा आगळा महेंद्र कदम लिखित कथेचं शीर्षक अत्यंत बोलकं आहे. आगळ म्हणजे वाड्याची दिंडी दरवाजा बंद करण्यासाठी त्याला आतल्या बाजूने लावलेला लाकडी अडसर आहे, हे आपण पाहिलं होतं. या नायकाचा कुटुंब हा जो वाडा आहे आणि त्या वाड्यात आगळ आहेत. वाड्याच्या दरवाजाला असलेली आगळ म्हणजे दरवाजाचं पर्यायाने वाड्याचं भरभक्कम संरक्षण कवच होतं. त्याप्रमाणे आजी देखील कुटुंबाचं संरक्षण कवच होती. आजोबांच्या पश्चात कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे आजीने आपल्या खांद्यावरती घेतलीत. कुटुंबातील प्रत्येकाशी नातेसंबंध दृढ आहेत, भरभक्कम ठेवले होते. सर्वांशी समानतेचं नातं. कुटुंबातील सदस्यांवरती कडक बंधनं होती, पण जाचक नव्हती. आजीची करडी अशी शिस्त होती. प्रेमळ अशी सर्वांवरती माया होती. आजीने घरातील लोकांवर वाटून दिलेल्या जबाबदाऱ्या, मुलांवर नातवांवरती केलेले संस्कार, गावातील लोकांवर असलेला तिचा वचक, या सर्वच गोष्टी लक्षात घेता आजी कुटुंबाचं आगळ हे शीर्षक निश्चितच समर्पक ठरेल. मी मागच्या एका पाठामध्ये सुद्धा अशी स्लाईड एक वापरलेली होती आणि तिचं नाव होतं वाक्प्रचार. मित्रहो, या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला या पाठातील आता पाठाचं निरूपण करत असताना मी तुम्हाला मध्ये मध्ये काही वाक्प्रचार सांगत होतो. आता तुमच्यासमोर एकंदर या पाठातील 9 वाक्प्रचार ठेवलेले आहेत. पहिला आहे कटाक्ष असणे म्हणजे खास लक्ष देणे. दुसरा आहे धान्य निवडणे म्हणजे धान्यातले गोटे इत्यादी वेचून बाहेर काढणे. तिसरा आहे हुक्की येणे म्हणजे लहर येणे. चौथा आहे हुकूमत गाजवणे म्हणजे अधिकार गाजवणे. पाचवा आहे गुण्यागोविंदाने नांदणे म्हणजे समंजसपणे व आनंदात राहणे. सहावा आहे सटकी मारणे म्हणजे पसार होणे, निघून जाणे. सातवा आहे कडूसं पडणं म्हणजे संध्याकाळ होणं. आठवा आहे हातात काठी येणं म्हणजे म्हातारपण येणं. आणि 9वा वाक्प्रचार आहे धार काढणे म्हणजे गाई म्हशीचं दूध काढणे. या पाठाच्या संदर्भात फक्त कपिली गाईचं दूध काढणं एवढंच अभिप्रेत आहे. आता हे देण्यामागचं काय प्रयोजन आहे? पहिल्या पाठाच्या वेळी सुद्धा मी पाठ झाल्यानंतर लगेचच वाक्प्रचार दिले होते आणि तुम्हाला मी असं सांगितलेलं होतं की हे वाक्प्रचार पाठाच्या क्रमाने, पाठातील जसं कथानक आहेत तसं कथानकाप्रमाणे नाही आहेत. याचं कारण असं आहे की तुम्हाला हा गृहपाठ आहे की पाठ्यपुस्तक तुम्ही समोर ठेवून
याच्यातील जे 9 असणारे जे काही वाक्प्रचार आहेत, या वाक्प्रचारांचा क्रम तुम्ही लावायचा आहे. आणि क्रम लावत असताना पहिल्या परिच्छेदात मी सांगितले याच्यातील 3 वाक्प्रचार आहेत. आणि तो क्रम लावत असताना तुमच्या असं लक्षात येईल, कथानक सुद्धा तुमच्या लक्षात येईल क्रमाबरोबरच. आणि म्हणूनच तो वाक्प्रचार समजावा, त्या कथानकातील प्रवाह समजावा. पहिल्या परिच्छेदात कोणते, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या परिच्छेदामध्ये कोणते वाक्प्रचार आहेत, कोणत्या अर्थाने, कोणत्या संदर्भाने आलेले आहेत, ते संदर्भ तुम्हाला पाहता यावेत, यासाठी हा एक प्रकार आहे. म्हणजे पाठ समजण्याला किंवा पाठाचा अधिक मुद्देसूद विचार करायला भाग पाडण्यासाठी हा अभ्यास आहे. आणि दुसरं असं की तुम्हाला या ठिकाणी जो काही व्याकरणचा जो भाग आहे, त्या व्याकरणच्या भागामध्ये प्रश्न क्रमांक 4 आणि 4 असे जे आणि त्या मध्ये 4 गुणांचं वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, या स्वरूपातला एक प्रश्न तुमच्या समोर असतो. आणि म्हणून तुम्हाला असं माझं सांगणं आहे, अगदी मनापासून सांगणं आहे, अगदी हृदयापासून सांगणं आहे की हे जे काही जे 9 वाक्प्रचार आहेत, त्यांचा अर्थ पुन्हा एकदा वहीत लिहा. आणि त्यांची असणारी जी वाक्य आहेत, ती वाक्यसुद्धा प्रत्येकाचं वेगळं वाक्य, अशी वाक्यसुद्धा लिहून काढा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला ती वाक्य लिहिल्यानंतर वेगळे पण लक्षात येईल. आणि एवढं जर तुम्ही प्रत्येक पाठाच्या संदर्भात ते वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ आणि वाक्य लिहिण्याचा सराव केला, तर तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 मधील जो वाक्प्रचाराचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर लिहिणं सोपं जाईल. यासाठी आपण ही मालिका सुरू केलेली आहे. आणि आज हे तुम्ही आजचा जो पाठ अभ्यासल्यानंतर लगेचच स्क्रीनच्या समोर तुमच्या हे वाक्प्रचार ठेवा आणि पुस्तकात शोधा, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला अधिक सोपं जाईल. आणि त्या अभ्यास करायला सोपं जावं याच दृष्टीने हा हेतू लक्षात घेऊन या गृहपाठाचं मी प्रयोजन केलेलं आहे. मागच्या वेळेचा गृहपाठ तुम्ही केला असाल असं गृहीत धरतो. मी तुमच्यामध्ये अप्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष तुम्ही काय काम करता हे काही मी पाहू शकत नाहीत. मात्र स्वतःच्याच मनाला विचारा की जे जे गुरुजन वर्ग सांगतायत ते आपण सर्व काम करतो आहोत का? जरी कोणी पाहिलं नसेल तरी आपण आपला जो दिलेला गृहपाठ आहे तो पाहणं गरजेचं आहे. आपण या पाठाचा असणारा जो काही स्वाध्याय जो आहे, तो स्वाध्याय आपण स्वतंत्रपणे पाहणारच आहोत. मात्र तुमचं कर्तव्य आहे की हा पाठ स्वाध्यायापूर्वी 2-3 वेळा तरी सारखा पुनश्च आणि जे जे नवीन शब्द आहेत ते नवीन शब्द अधोरेखित करून ठेवून त्याचा अर्थ लक्षात घेऊन, पाठाचा अर्थ साधा, सोपा, सरळ अर्थ असणारा पाठ असल्यामुळे तुमच्या हेही लक्षात येईल की याची भाषा साधी, सोपी आहे आणि सहज हृदयस्पर्शी आहे, कुटुंबवत्सल अशी भाषा आहे. आणि तुमच्या आणि यातून आपण काय बोध घ्यावा, हा सर्वात शेवटचा जो तात्पर्याचा भाग आहे या पाठाचा, तो असा की तुम्ही पर्यायाने काही वर्षानंतर तुम्हीसुद्धा कुटुंबाचे पालनकर्ते व्हाल. तेव्हाच तुम्हाला न्यायबुद्धीने तुम्हीच अशा प्रकारची सर्व कुटुंबामधल्या व्यक्तींप्रती असणारी तुमची भावना ही सामंजस्याची, सहकार्याची असू द्यावी. कामाचा सारखेपणा सर्वांना द्यावा. एखादी गोष्ट येत नसेल तर समजावून सांगावी. आणि आपली भारताची जी प्राचीन परंपरा होती त्यासारखी एकत्र कुटुंब पद्धती जरी आपल्याला जमली नाहीत, तरी जे काही तुमचं कुटुंब असेल स्वतंत्र, त्या कुटुंबात तरी एकवाक्यता आणण्याचा आपण जरी प्रयत्न केला आणि गुण्यागोविंदाने जरी आपण राहिलो, तर या पाठाची समर्पकता स्पष्ट झाली असंच मी म्हणेन. धन्यवाद.